एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊया कॅम्पाकोला कंपाऊंडमध्ये आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर इथे आहे। देवेंद्र, आपल्याला आठवत असेल नोव्हेंबरचा तो दिवस जेव्हा पालिका आणि पोलीस एकत्र कारवाई करायला आली होती आणि एक प्रकारे अतिशय आक्रमक झाले होते कॅम्पाकोलावासीय। गेल्या काही दिवसांपासून मग न्यायालय पातळी असो राजकीय पातळीवर असो अतिशय प्रयत्न केला कॅम्पाकोलावासियांनी, मात्र आताची परिस्थिती आपण जर का बघितलं तर कदाचित कॅम्पाकोलावासी हताश झाले असतील आणि आता सामानाची अर्थातच पाठवणी त्यांनी केली असेल। काय वाटतं, एकूणच तो आधीच आढावा घेतला होता आणि आता काय परिस्थिती आहे, लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच मृदुला, आपण बघतो की साधारण वर्षभरापासून हे सगळं कॅम्पाकोलामधील रहिवाशांचा घरांचा प्रश्न गाजतोय। मग राजकीय पातळीवर असेल, न्यायालयीन पातळीवर असेल, सगळ्या पद्धतीचे आणि त्यांची जी दया याचिका होती देखील फेटाळली आहे। दुसरीकडे बीएमसी देखील कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे। त्यामुळे रहिवाशांनी आता आपली मानसिक तयारी केलेली आहे। त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत। अभी सुप्रीम कोर्ट ने भी जो आपकी पिटीशन थी वो खारिज की है, क्या अब आपकी ओर से चल रहा है? हमारी ओर से मुझे सिर्फ मालूम है कि हमारी सभ्यता में एक कौवे का भी घोंसला होता है, एक चिड़िया का भी घोंसला होता है ना। हम लोगों को डर लगता है उसको छेड़ते हुए कि उसका घोंसला है, तो हम तो इंसान हैं, हमारे साथ ऐसा व्यवहार क्यों किया जा रहा है? ऐसे क्यों डिस्क्रिमिनेशन किया जा रहा है? जो इंसान एक झोपड़े में रहता है जो एक इंसान जिसने अपनी मेहनत की कमाई से घर खरीदा है, इसमें ये डिस्क्रिमिनेशन क्यों हमारा प्रशासन करना चाहता है? क्यों हमारी तरफ एक सहानुभूति की कोई भी हाथ आगे आकर हमारा एक समस्या का समाधान क्यों नहीं निकाल पा रहा? नक्कीच काहीतरी समस्येचं समाधान काढावं अशी मागणी केली जाते। कई लोग जो है अब घर खाली कर रहे हैं, क्या आप तैयारी की है आपने? तैयार तो नहीं, बैग जरूर अपना सामान तो पैक किया है, लेकिन ये नाइंसाफी की वजह से हम लोग तो अपना ये युद्ध तो कंटिन्यू करेंगे, ऐसे नहीं छोड़ेंगे हमारा घर। हम लोग को ना तो कॉम्पेंसेशन मिल रहा है, ना कुछ। बीएमसी और पॉलिटिशियंस और डेवलपर्स सब पैसा बना रहे हैं हमारे ऊपर, इसलिए वो लोग डिमोलिश कर रहे हैं, फिर रीबिल्ड करेंगे, उसमें से सब लोग पैसा खाएंगे, देख लेना। नक्कीच रहिवाशांचा त्रागा जो आहे तो आपल्याला स्पष्ट त्यांच्या शब्दांमधून जाणवतोय। अनेक पर्याय जे आहेत रहिवाशांनी बघितले, मात्र कुठल्याही प्रकारचा मार्ग समोर न आल्याने रहिवाशांची जी मानसिकता आहे ती आपल्याला यातून दिसून येते। मृदुला, खरं रहिवाशांची मानसिकता दिसून येते, कुठेतरी हतबलता देखील जाणवते आणि कुठेतरी एक मनामध्ये दुःख देखील त्यांच्या जाणवते। धन्यवाद देवेंद्र, ही माहिती दिल्याबद्दल। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।